गर्वाने सांगावंसं वाटतं की मथुर आपल्या सर्वांना आता उत्तरं देतो आहे. उत्तर म्हणजे कशी देतो माहिती आहे बघा. कधी-कधी पैरे जुळतात, कधी पैरे होत नाही, तुटत नाही, नियोजन बिघडतं. पण मथुर कोणताही बैल त्याच्या पैरामध्ये असला ना, मोठा मैदान असला, तो दादांचा, शुभमदाचा, गौरवदादाचा कधी नाव खाली करून नाही देत आणि त्यांना दाखवून देतो की ठीक आहे, मी हिरो आहे, मी हिरोच राहणार आणि तो मोठं-मोठं मैदान गुलालात तुम्हाला राहतो. सांगतो, मी मागच्या बाईटमध्ये पण सांगितलं होतं का 2 वर्ष अजून तो थांबत नसतं आणि 100% तुम्हाला काय, तुम्ही आहेतच, मी आहे, कारनामे मथुरचे दिसतच राहणार नाही. आम्ही फक्त गुलालासाठी मैदानात जातो आणि कोणाला हरवण्यासाठी नाही, तर आम्ही जिंकण्यासाठी मैदानात जातो. गट तर पास झाला, पण जेव्हा सेमी पास झाला होता ना, ती पब्लिक टी व्हीवरती जे आम्ही बघत होतो, म्हणजे रोमहर्षक असे म्हणजे अंगावरती शहारे येत होते. कसं काय दादा, म्हणजे कसं काय तुम्ही त्या मैदानाच्या त्या मध्ये असता आणि मथुर असतो ना, जेव्हा तो फॅन्सचा जमाव असतो, काय बोलाल आता मथुर आणि सुंदर एकत्र पळताना दिसेल का? बघा, मथुरची जेवढी फॅन फॅमिली आहे त्याच्यापेक्षा डबल विरोधक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी जपूनच करायला लागतात, कारण की एक शर्यत पडल्यानंतर विरोधकांची तोंड फुलून येतात. त्याच्यामुळे त्यांची तोंडही बंद करायला लागतात. त्याच्यामुळे जे पण करतो ते नियोजन आम्ही म्हणजे सर्व गोष्टी बघूनच करत असतो, कारण की महाराष्ट्रात एकमेव असं बैल आहे का, भारतामध्ये एकमेव असा बैल आहे, त्या बैलाची फॅन फॉलोईंग पण तेवढीच आहे आणि विरोधक पण तेवढीच आहे, असा मथुर आहे. 100% 1001 धावून म्हटल्यानंतर सर्व कोहिनूर असतात, तर त्याच्यामुळे काय दादांची पारख कधी फेल जातच नसते. त्याच्यामुळे प्रत्येक जो नंदी येतोय तो दावणीला नाव करतो आणि चांगल्या रीतीने पळत असतो. 100% पाहायला भेटणार मथुर आणि महबूब, कारण की सर्वांच्या काळजाचे टोके होते ते, आणि ती गाडी 100% पळताना नितीन शेठ बोलले की ही जोडी पळेल तेव्हा काहीतरी वेगळंच घडेल 100%, कारण की दोन्ही नंदी पण चांगलेच पळतात आणि तो पण फॉर्ममध्ये, भुंगासुद्धा चांगला पळतोय आणि मथुरसुद्धा त्याच फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे ही शर्यत पण बघायला भेटणार प्रेक्षकांना आणि ही जोडी पण पळताना बघायला तर भेटणार. तुम्ही तुमच्या फॅन्सला आणि इतर फॅन्सला काय सांगाल? मथुरच्या फॅन्सला माझं एकच सांगणं आहे सर्वांना, आणि कोणताही नंदी असेल, कोणत्याच नंदीला ट्रोल करू नका. कोणी काही बोलू द्या, कोणी काही कमेंट्स करू द्या मथुरला, तुम्ही फक्त शांत राहा. मथुर त्याच्या पलाच्या जोरावर त्यांना उत्तर देतो. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची कोणत्याच नंदीला वाईट कमेंट टाकू नका किंवा काही टाकू नका आणि ट्रोलही करू नका, आणि काय म्हणजे कोणत्याच प्रकारचा जो म्हणजे मथुरच्या अपोजिट असं म्हणजे कुठल्याच बैलाच्या अपोजिट कोणताच मेसेज टाकू नका मथुरच्या, म्हणजे मथुरचं नाव घेऊन का मथुर असं तसं, काय कुठलीच प्रकारची कमेंट्स नको. जे चालले सर्व सुरळीत चालले. त्याच्यामुळे फॅन फॅमिली एकच मनापासून म्हणजे हातजोडून विनंती आहे का कोणीच कोणत्याच प्रकारची वाईट कमेंट करू नका. एवढंच माझं सांगणं आहे. नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, चेहऱ्यावरची खुशी दिसताना ही खुशी तुम्हाला जाहीरच झाली असेल, कारण का काल पुसेगावचा हिंद केसरी मैदान झाला आणि जसा मी तर उपस्थित नव्हतो. का उपस्थित नव्हतं हे तुम्हाला माहिती आहे, परत सांगायची गरज नाही. तरीसुद्धा हा व्हिडिओ लोक भरपूर जणं बघतील. माझ्या इथं कॉलेजमध्ये इन्स्पेक्शन होतं, त्याच्यामुळे पुसेगावला येता आलं नाही. पण जेव्हा मथुरने गट पास केला, मथुर आणि बावऱ्याने जेव्हा गट पास केला, खुल्ला गट पास केला, तेव्हाच मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. मी एक व्हिडिओ बनवला होता एक 3-4 मिनटाचा, की मित्रांनो म्हणजे मथुर फॅन्सनी, की मथुर गुलालात राहील का एक नंबरात राहील. कारण गुलालात राहील हे मला तर 100% माहिती होतं त्याच्या पलावरून, आणि त्याने करून दाखवलं. मित्रांनो, मथुर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला पुसेगावचा हिंद केसरीचा. आपल्यासमोर आहे शुभमदादा. शुभमदादा, मी तिथे नव्हतो, पण तुम्ही प्रत्यक्षात पुसेगावचा मैदान म्हटलं ती मानाचा मैदान, आणि प्रत्येक वर्षी त्या मैदानात जो गुलालात राहतो त्याचा तो वर्ष चांगला असतो. काय बोलाल? चांगला तर असतो, कारण की गेल्या वर्षी पण आपण गुलाल घेतला होता. गेल्या वर्षी 2 नंबरचा मानकरी झालो होतो आपण, आणि यावर्षी 3 नंबरचा मानकरी झालो. खूप म्हणजे आनंद झाला काल की मथुरने गुलाल घेतला, कारण की भरपूर म्हणजे मागचं मैदान आपलं थोडंसं फेल गेलं होतं. त्याच्यामुळे या मैदानात काहीतरी करायचं या हिशोबातच आम्ही उतरलो होतो, आणि पहिला पण चांगला होता आणि सर्व नियोजन पण चांगलं होतं.
आणि मथुरने करून दाखवलं का एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल घेतला यातच आपण समाधान आहे. दादा मला एक म्हणजे गर्वाने सांगावंसं वाटतं की मथुर आपल्या सर्वांना आता उत्तरं देतो आहे. उत्तर म्हणजे कशी देतो माहिती आहे बघा. कधी कधी पैरे जुळतात, कधी पैरे होत नाही, तुटत नाही, नियोजन बिघडतं. पण मथुर कोणताही बैल त्याच्या पैरामध्ये असला ना, मोठा मैदान असला, तो दादांचा, शुभमदाचा, गौरवदादाचा कधी नाव खाली करून नाही देत आणि त्यांना दाखवून देतो की ठीक आहे, मी हिरो आहे, मी हिरोच राहणार आणि तो मोठं मोठं मैदान गुलालात राहतो. काय प्रत्येक म्हणजे आपल्याला सर्वांची साथ आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे आणि सर्वांचं प्रेम, प्रेक्षकांचा ज्याचं मथुरचे फॅन फॉलोइंग असेल, सर्वांच्या आशीर्वादाने आपण पुढं चालत राहिलो आहे. आणि यावेळी पहिलासुद्धा आम्हाला टॉपचा होता बावऱ्या, कारण की वडकीच्या मैदानामध्ये बावऱ्याने पण कमाल करून दाखवली होती आणि तोच पहिला आपल्या मथुरमध्ये होता. त्याच्यामुळे आम्ही तर गुलाल तर होणार आहे 100% माहितीच होतं, कारण की बावऱ्यासुद्धा फॉर्ममध्ये आणि मथुर पण चांगल्या फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे आणि पुशेगावचं मैदानात मथुर 2 पावलं जास्तच पळतो, कारण की चढाचं मैदान आहे, तिथे मथुरला जास्त स्पीड लागतं. त्या हिशोबाने गट पण खुल्ला काढला होता. सेमीला थोडीशी मिस्टेक झाली होती, सेमी पण खुल्ला काढला आणि फायनलला कडेने गाडी होती, तरी पण टॉपच्या गाड्या मध्येच होते आणि आपली गाडी कडेने होती, तरी पण 3 नंबर केला. यातच आपण खूप खुश आहे. त्याचा वडकीचा पण मैदान आहे, आवडीचं आहे मैदान. हो, वडकीचं पण मैदान आवडीचं आहे, पण काय झाली वडकीच्या मैदानात थोडी मिस्टेक आमच्याकडनं चुकी झाली, त्याच्यामुळे ते मैदान फेल केलं. पण काय हरकत नाही, लगेच दुसऱ्या मैदानात उत्तर दिलं मथुर. पुसेगावचं मैदान म्हटलं ना, आपलं नियोजन आधीच असतं. मग मथुरचं नियोजन कसं काय, म्हणजे किती महिन्यापूर्वी का आताच झालं? मथुरचं नियोजन एक 8-10 दिवसाआधीच झालं होतं आणि चांगल्या रीतीने झालं होतं. आणि बावऱ्या म्हटल्यानंतर आमचा घरचाच बैल आहे. शरद शेठ माने असतील किंवा सूरज असेल किंवा अनिकेत असेल किंवा त्यांची सर्व टीम असेल, कारण की ते मथुर जिथपासून घाटावर जातो तिथपासून ते आपल्यासोबतच आहेत पहिल्यापासून, त्यांची सर्व टीम. आणि नेहमी म्हणजे साथीदार कसा असावा तर त्यांच्याकडून आम्ही शिकलो. जीवाला जीव देणारी पोरं आहेत आणि एकदम म्हणजे आमच्या घरचे सर्वांचे रिलेशन आहेत. त्याच्यामुळे खुल्या मनाने पैरा झाला आणि गुलाल झाला. दादा मला माझ्या मनात ना एक प्रश्न होता आणि मला तो तुम्हाला विचारायचाच होता. मथुरने 5-6 वर्ष बिनजोड गाजवला, अजून स्थिर गाजवतोय. साधारणतः आता मथुरचं वय काय असेल दादा? मथुरचं वय 8-9 वर्ष आहे आता चालू म्हणजे. आणि मथुर अजून तुम्हाला सांगतो, मी मागच्या बाईटमध्ये पण सांगितलं होतं का 2 वर्ष अजून तो थांबत नसते आणि 100% तुम्हाला काय, तुम्ही आहेतच, मी आहे, कारण आम्ही मथुरचे दिसतच राहणार. नक्कीच, कारण का दादा आता मागच्याच बाईटमध्ये दादा पण असा निर्णय घेतला तर का माहिती नाही की मथुरला थांबवायचं, पण फॅनची त्याच्यावर कमेंट्स आल्या, फॅनची इच्छा होती की दादा थांबवू नका असं तसं. मग दादानी त्या फॅन्सचं आणि आमची लाज राखून मथुरला पळवायचंच डिसिजन घेतलं. फॅनची इच्छा तर पळवणार, कारण का दादाला असं वाटतं आणि मथुरने जे माझ्यासाठी केले ना, राहुल दादांना असं वाटतं की पुष्कळ आहे माझ्यासाठी. आता मथुर पळो किंवा नाही पळो, माझ्यासाठी मथुर म्हणजे बोलताना एक मुलाप्रमाणेच आहे, असे नेहमी दादा म्हणतात. मुलाप्रमाणेच आहे आणि आम्ही कधी ईर्षेसाठी मैदानात जातच नाही. आम्ही फक्त गुलालासाठी मैदानात जातो आणि कोणाला हरवण्यासाठी नाही, तर आम्ही जिंकण्यासाठी मैदानात जातो. आणि लोकांचं आणि जेवढं फॅन फॅमिलीचं प्रेम आहे आमच्यावरती आणि सर्वांनी म्हणजे एवढं मथुरने आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय आपल्याला असं कोणत्याच गोष्टीची दुसरी अपेक्षा नाही का कोणाला हरवायचं आहे का कोणाला काय करायचं आहे. हे काय आपल्या डोक्यातच नसते. बिनजोड असू या 3 पेऱ्याचं मैदान, आपण मैदानात जातो आणि दिलखुलासपणे खेळत असतो. तसं मथुरचं कसं कधी कधी अशी शर्यत असते जी शर्यत जिंकायला हवी ती हारते, पण जी जिद्दीची शर्यत असते ना, जिद्दीची, तो त्याला कसं काय समजतं, तो शर्यत तो जिंकूनच येतो. कारण की मथुर हा वेगळाच आहे, कारण की कधी दादाची मान त्याने खाली घालून दिलीच नाही. 1-2 वेळेला शर्यती हारल्या असतील. या सीझनला पण आता चांगल्या बिनजोड पण चांगल्या खेळतो आहे, 3 पेऱ्याला पण चांगलंच खेळतो, कारण की मथुरला सध्या आरामावरतीच बाहेर काढतो. त्याच्यामुळे मथुरसुद्धा अतिशय म्हणजे चांगला असा स्पीड लावतो आणि म्हणजे आम्हाला नियोजन करायला पण असं चांगलं वाटतं की तो म्हणजे जेव्हा प्रेस असतो किंवा काय एकदम व्यवस्थित असतं तेव्हा नियोजन करते. त्याच्यामुळे नियोजन फेलच जात नाही आमचं. नक्कीच दादा, मथुरने जे दिले ते कमी नाही. आणि आतासुद्धा पुसेगावचं मी मैदान जर बघितलं, गट तर पास झाला, पण जेव्हा सेमी पास झाला होता ना, ती पब्लिक टी व्हीवरती जे आम्ही बघत होतो, म्हणजे रोमहर्षक असे, म्हणजे अंगावरती शहारे येत होते. कसं काय दादा, म्हणजे कसं काय तुम्ही त्या मैदानाच्या त्या मध्ये असता आणि मथुर असताना जेव्हा तो फॅन्सचा जमाव असतो,
तेव्हा छाती कशी फुलून येते दादा? कारण काय आहे, भरपूर नंदी आहेत मैदानामध्ये, पण जे आपल्या स्वभावातली पब्लिक असते हे बघूनच आपल्याला समजतो की आपल्यावरती प्रेम करणारा किती वर्ग आहे. आणि आज लोकांनी आपल्याला डोक्यावरती उचलून दिले आणि असंच लोकांचं प्रेम म्हणजे आपल्या फॅन फॅमिलीचं प्रेम राहू द्या. आणि सर्वांचा आशीर्वाद आहे, आई एकविरा असेल, आई गावदे माता असेल, सर्वांचाच आशीर्वाद आहे आपल्याला. त्याच्यामुळेच आणि आपले कुलदैवत खंडोबा असतील, सर्वांचंच आशीर्वादाने आज आपण पुढे चाललो. राहुल दादाची पेंटिंग मी बघितली आणि शुभम दादा तुमची सुद्धा पेंटिंग होती. तुम्ही आता ती पेंटिंग घरी नेली. कोणी कसा म्हणजे तो कोणी गिफ्ट दिली काय कसा संभाळ? गिफ्ट दिले आपले मुंबईचेच घाटकोपरचे होते, मथुरवरती प्रेम करणारे, त्यांनी त्या पेंटिंग बनवल्या होत्या. अतिशय सुंदर अशा पेंटिंग होत्या. दादांची होती, माझी होती आणि अच्युत ड्रायव्हरची होती. खूप सुंदर अशी पेंटिंग बनवली होती. दादा त्या पेंटिंगचा तू फोटो काढला आता घरी नेलाय. मला तो फोटो दे ना, मी व्हिडिओमध्ये ते दाखवेन. कारण का राहुल दादाची जी पेंटिंग केली ना, छोटी जी पेंटिंग होती मथुरसोबत नाही, पण जी दुसरी पेंटिंग होती ना, ज्याने कोणी पेंटिंग काढल्याने तू खूप सुंदर सुरेख काढली. नाही, एक नंबर केले आणि त्याचं पण मनापासून आभार मानले. काल पण मी बोललो बाईटमध्ये आणि आज पण बोलतो, त्याचं मनापासून धन्यवाद. पुढचं आता काय नियोजन कसं काय? आता घाटावरती का मुंबईचे सध्या बिनजोड? आता पुढचं नियोजन तर मथुरचं काहीच नाही आहे. 15 ते 20 दिवस सध्या आरामावरतीच असेल मथुर. कारण की इलेक्शन चालू आहेत. ज्यावेळी दादाचं सिग्नल येईल कोणत्या मैदानात पळवायचं असेल त्याच मैदानामध्ये मथुर पळताना दिसेल. दादा तर मैदानात उपस्थित नव्हते, खूप जण विचारत असतील. मग दादा कधी गट झाला सेमी झाला मध्ये मध्ये फोन करायचे का? हो, दादांचं फोन येत होते, पण काय पुशेगावचं मैदान म्हटल्यानंतर पब्लिक भरपूर, त्याच्यामुळे नेटवर्कचं थोडं प्रॉब्लेम होतं. कारण की मैदानामध्ये कोणत्याच प्रकारची नेटवर्क नव्हती. त्याच्यामुळे कधी आधीमध्ये फोन यायचे, पण ते समजून नसत आहे. नक्कीच. आता बावऱ्या झाला बघा, आपला मथुर आहे ना, 9-9 अशी खूप कमी बैल आहेत. आता ज्याचा टॉपचा बैल आहे ना, तो पैरे बघून देतो. पण आपला मथुर एकमेव बैल मुंबईमध्ये बोलाल ना, एकमेव बैल जो तुम्हाला हजारो फोन येतात आणि 2 नंबरची बैलं असतात, पण आपण त्यांना संधी देतो. त्यांच्या बैलामध्ये मथुर पळतोय, हार जीतचा विचार करत नाही. ह्याबद्दल जरा प्रकाश टाका ना. काय नाही, दादांनी आणि आम्ही जे संबंध बनवलेले आहेत त्याच्या खातीरच आम्ही सर्व काही करत असतो. आणि दादांना कोणाचा फोन आला, दादा बोलतात असं असं फोन आला आहे, हा बैल आहे, काय करायचं. आम्ही पण सर्व बघतो. हाय, आपल्याला वाटलं आपल्या बैलामध्ये 19-20 हाय, 100% आम्ही गाडी पळवतो. बकासूर आणि मथुर एकत्र पळाले होते 3 फेऱ्यामध्ये. हां, इथे एक वेळेला एक पळाले होते आणि आपल्या करंजे पूलच्या इथे कोणतं तरी मैदान होतं, तिथे पळाले होते. तेव्हा जी फॅन फॉलोइंग होती, कारण का दोन्ही घाटावरची आणि मुंबईची, म्हणजे बकासूरची पण तेवढीच फॅन फॉलोइंग जितकी मथुर. मित्रांनो, आता आपल्याकडे मुंबईमध्ये उतरलं आहे ठाणा विटावा येथील संतोष तोडकर, म्हणजे समाजसेवक आहेत ते. त्यांच्या दावणीला सुंदर आलं आहे आणि सुंदर 1111 आणि तो आता मुंबईला येऊन 4 शर्यती जिथल्या बिनजोडच्या खूप नाव करतो आहे. काय बोलाल आता, मथुर आणि सुंदर एकत्र पळताना दिसेल का? मथुर आणि सुंदर, त्यांचे आपले जे सुंदर हल्ली सध्या संभाजीनगरला असते, त्यांचे मला 3-4 कॉल झाले मुंबईला आल्यापासून. आणि जेव्हा मी आत्ता घाटावरनं घरी येत होतो तेव्हा पण त्यांचा कॉल येत होता. कारण की सुंदर सध्या घाटावरतीच आहे, का आपण गाडी पळूया. ती गाडी पण 100% पळताना दिसेल, कारण की त्या गाडीला वेगळीच गती आहे. ती गाडी 100% प्रेक्षकांसाठी आणि दोन्ही मालकांसाठी ती गाडी पळताना दिसेल. तुम्ही मैदानात आता मुंबईला येताना सुंदरचा पळ बघितलाय का? हो, 100% मी त्याच्या सर्व शर्यती बघितल्या. 4 शर्यती झाल्या सुंदरच्या. 4ही शर्यतींना तुफान असा स्पीड लावला होता सुंदर. अजूनही त्याच वेगाचा आहे तो. बैल कधी संपत नसतो, कारण की जी मेहनत आणि जे कष्ट जो सांभाळतो तो करतोय, त्याचं फल त्याला 100% भेटत असतं. दादा, मग असा कधी कधी प्रश्न आपल्यावरती पण येतो मथुरबद्दल, जेव्हा जेव्हा मथुर वाईट कालात असतो आणि जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा खूप वाईट वाटत असेल ना दादा? काय आहे माहिती आहे का, बैल मथुर म्हणजे गेल्या वर्षी लंपी झालं, यावर्षी पण भरपूर सारा म्हणजे आजारामध्ये होता मथुर. त्याच्यामुळे काय इकडं तिकडं होत असतं. गेल्या वर्षी पण मी सांगितलं होतं लंपी झाली, त्याच्यामुळे थोडंसं वर खाली होत होतं. पण यावर्षी पण आजार भरपूर झाले मथुरला आणि त्या आजारावर मात करून त्याची चांगली अशी आम्ही काळजी घेतली आणि चांगला असं आम्ही त्याला सांभाळला. त्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे काय हवी नाही ते बघितले. त्याच्यामुळे आज मथुर व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित पळतोय. व्यवस्थित म्हणजे मला वाटतं ना,
जो काल लोक बोलत होते ना, आता त्याने कुठलीच कमी ठेवली नाही. आता तो गुलाल घेतो आहे, बिनजोड गाजवतो आहे, म्हणजे कुठलंच कमी ठेवलं नाही त्यांनी. आणि चांगल्या चांगल्या शर्यती पाहायला भेटतात. काय मथुरची जेवढी फॅन फॅमिली आहे त्याच्यापेक्षा डबल विरोधक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी जपूनच करायला लागतात. कारण की एक शर्यत पडल्यानंतर विरोधकांची तोंडं फुलून येतात. त्याच्यामुळे त्यांची तोंडही बंद करायला लागतात. त्याच्यामुळे जे पण करतो ते नियोजन आम्ही म्हणजे सर्व गोष्टी बघूनच करत असतो. कारण की महाराष्ट्रात एकमेव असं बैल आहे का भारतामध्ये एकमेव असा बैल आहे त्या बैलाची फॅन फॉलोईंग पण तेवढीच आहे आणि विरोधक पण तेवढीच आहे, असा मथुर आहे. दादा मी आता एक नावच ठेवलं आहे, राहुल दादाचा मथुर तर माहिती आहे, पण ब्रँड 1001 हा ब्रँड आहे. कारण का बघा, कॉकटेलला खाली मान घालून जाईल त्या मैदानात गुलाल घेत होता, एखाद दुसरा पडला असेल. त्याच्यानंतर सर्जा आला, सर्जासुद्धा मैदानात गुलाल घेतो. म्हणजे 1001मध्ये तेवढी धमक आणि चमक आहे का? कारण का जो जो दावणीला येतो तो आता नाव करतो आहे. 100% 1001 धावून म्हटल्यानंतर सर्व कोहिनूर हिरीच असतात. त्याच्यामुळे काय दादांची पारख कधी फेल जातच नसते. त्याच्यामुळे प्रत्येक जो नंदी येतो आहे तो दावणीला नाव करतो आणि चांगल्या रीतीने पळत असतो. आणि आपले राहुल भोईर असतील मानेऱ्याचे कॉमेंटेटर, प्रसिद्ध कॉमेंटेटर, त्यांनी पण मथुरला असं चांगला असं नाव दिलं आहे का मुंबईचा कालीज. खरंच मुंबईचा कालीजच आहे. कारण की मुंबईवरनं जाऊन घाटावर प्रत्येक मैदानात गुलाल घेतो आणि त्याचनंतर मुंबईमध्ये सुद्धा बिनजोडला गुलाल घेतो आहे. त्याच्यामुळे मुंबईचं कालीज हा नाव त्याच्यासाठी परफेक्ट आपल्या राहुल भोईरने दिला आहे. दादा मी फक्त फॅनसाठीच हा प्रश्न विचारा नका, नाही तर मला कमेंट्समध्ये विचारते दादा तू का नाही विचारत. दादा बाजीचं काय? कारण दरवेळेस हा प्रश्न येतो. बाजी काय आहे, आजारी आहे बाजी म्हणजे पायाचं त्याचं प्रॉब्लेम आहे, ते सॉल्वच नाही होत. मला पण माहिती आहे आपण त्याच्यासाठी किती केलं, भरपूर सारे डॉक्टर केले, गावठी इलाज केले, सर्व काय करून झालं पण नाही कवर होत. त्याच्यामुळे जसं आहे तसा तिथं सांभाळला जातो. मी जाता आता शेवटचा प्रश्न करा, तुम्ही सुद्धा दमलेत. आता शेरासुद्धा मुंबईमध्ये उतरला आहे आणि शेरा आणि मथुर आपल्यासोबत पायऱ्यामध्ये परारे होते. हो 100% शेरा आणि मथुर पळाले होते. आज पण शेराची मी शर्यत बघितली, झाली शर्यत. दोन्ही पण चारही नंदी म्हणजे आपलेच होते. ते पण सुंदर आणि मथुर पळालेला आहे, मेहरबान आणि मथुर पळालेला आहे, शेरा आणि मथुर पळाले आहे. आणि शुभम डॉन तो सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये सध्या शिवा म्हात्रे यांच्याकडे आहे. चारही नंदी आपलेच होते. काय यांची मेहरबान आणि सुंदरच्या सुट्टीला थोडी काय गडबड झाली, सुंदरने बाहेर उडी मारली. चांगल्या अशा दोन्ही गाड्या पळाल्या आणि त्यातली तिन्ही बैल आपल्या बैलामध्ये पळालेले आहेत. ती म्हणजे आपले घरचेच सर्व नंदी आहेत. चला मला आठवण करून गेली म्हणून अजून एक प्रश्न. कान्हा पाटील यांचा बिनजोडची जोडी लोकांच्या मनात हृदयात कायमात एक फ्रेम जरी बनवली तरी चालेल. कारण का मथुर आणि आपला महबूब यांनी काल गाजवला आणि गाजवतोय आणि आता तो दिसत नाही दोघंजण सध्या एकत्र. काय काय असं कधी पाहायला भेटेल का फेरा किंवा काय? 100% पाहायला भेटणार मथुर आणि महबूब. कारण की सर्वांच्या काळजाचे टोके होते ते आणि ती गाडी 100% पळताना दिसणार. तर त्यांना सुद्धा एक उगवता तारा भेटला ना मेहरबान, काय नाव करतोय. 100% काना शेट एक म्हणजे त्याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण की नियोजन जे डोक्यात घेतलं ते 100% पार करतोच. आणि ते मी काल पुशेगावच्या मैदानामध्ये बघितलं. काना शेटने जे बोललं ते करून दाखवलं. त्याच्यामुळे काना शेटचा नाद कोणीच करायचा नाही. भरपूर जणांचे एकच क्वेश्चन आहे, मुंगा मथुर पैऱ्यात आणि विरोधात कधी होईल का? पैऱ्यात पण आणि दोस्ती. 100% ती शर्यत पण बघायला भेटेल आणि एकत्र पण पळताना बघायला भेटेल. कारण की जे मिलिंद शेठ बोलले की ही जोडी पळेल तेव्हा काहीतरी वेगळंच घडेल 100%. कारण की दोन्ही नंदी पण चांगलेच पळतात आणि तो पण फॉर्ममध्ये, भुंगासुद्धा चांगला पळतो आहे आणि मथुरसुद्धा त्याच फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे ही शर्यत पण बघायला भेटणार प्रेक्षकांना आणि ही जोडी पण पळताना बघायला भेटणार. दादा असंच बैलगाडा क्षेत्र आपलं मुंबईमध्ये चालत राहावं आणि असेच शब्द तोंडातून निघावं. छान, खूप छान मुलाखत दिली. आणि मित्रांनो, काही कोणाच्यात वादविवाद नाहीत. आम्ही मैत्रीत पण खेळू आणि विरोधात पण खेळू. फक्त तुम्ही कमेंट्स करताना विचारपूर्वक कमेंट्स करा. कारण दोन्ही मालकांचं काहीच नसतं, पण त्या कमेंट्समुळे उगाच भांडणं होतात, ते होऊ देऊ नका. आणि शुभम दादाला तर रजा देऊया, थकलेला दिसतोय आणि निवांत तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. आणि मला आनंद वाटला. मी तुम्हाला बोललो होतो शुभम दादा थकलेला असेल, देईल की नाही मला माहिती नाही, पण त्यांना रिक्वेस्ट करेन. पण मथुरला बघितला, मथुरला दाखवलं, तिथंच मी खुश झालो आणि तुम्हाला शुभम दादाची सुद्धा मुलाखत पाहायला भेटेल. सो भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमार्फत.